विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आग्रह हा परमात्मे तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरे जय जय राम बरवे बरवे पंढरपूर बरवे बरवे पंढरपूर विठोबारायाचे नगर विठोबारायाचे नगर विठोबारायाचे नगर विठोबारायाचे नगर विठोबारायाचे नगर विठोबारायाचे नगर माहेर संताची माहेर संताची माहेर संताची माहेर संताची नामय स्वामी केशवाचे नामय स्वामी केशवाचे नामय स्वामी केशवाचे स्वामी केशवाचे नामय स्वामी केशवाचे नामय स्वामी केशवा बरवे बरवे पंढरपूर बरवे पंढरपूर बरवे पंढरपूर बरवे पंढरपूर विठोबारायाचे नगर विठोबारायाचे नगर विठोबारायाचे नगर विठोबारायाचे नगर विठोबारायाचे नगर बार खुमाई विठोबार खुमाई जय जय विठोबार खुमाई 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 हरि हरि हरिभक्त परायण मधुकर महाराज मोहगावकर पुढे म्हणतील संगीत अलंकार मनोहर बुवा मुंडे जे त्यांना साथ करतील. सेटिंग चालू बंद काही मला करायचं असलं बंद थोडा वेळ फॅन बंद करायचा हा फॅन बंद करा थोडा वेळ 2 मिनिटं कूलर फॅन बंद करा नंतर चालू करा. झळ झळीत सोन सळा झळ झळीत सोन सळा दिसा
दिसतो सोज्वला बरवे बरवे पंढरपूर बरवे बरवे पंढरपूर कळस दिसतो दिसतो कळस दिसतो सोज्वला कळस दिसतो सोज्वला बरवे बरवे पंढरपूर बरवे बरवे पंढरपूर कळस दिसतो नगर
झळझळीत सोने सळा कळस दिसतो सोज्वळा बरवे बरवे पंढरपूर विठोबारायाचे नगर माहेर संतांचे नामया स्वामी केशवाचे बरवे बरवे पंढरपूर विठोबारायाचे नगर पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची
योऽन्तःप्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यम् आता उपायवनवसन्तु जो आज्ञेचा आहे वतंतु अमूर्तची परिमूर्तो कारुण्याचा विठ्ठल विठ्ठल लोकाभिरामं रणरंगधीरम् राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये शरण शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा विठ्ठल विठ्ठल झळझळीत सोनसळा कळस दिसतो स्वज्वळा बरवे बरवे पंढरपूर विठोबारायाचे नगर वैष्णववीर संत श्रेष्ठ श्री नामदेवराय यांचा हा भंग आहे. नामदेवरायांच्या भंग गाथेतील 3 चरणांचा वारकरी संप्रदायातील अत्यंत उत्कृष्ट असा हा भंग कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला आहे. विठ्ठल विठ्ठल खोडवा सावरगाव या आपल्या नगरीमध्ये खोडवा सावरगाव आपल्या गावी जागृत देवस्थान महारुद्र हनुमानजी श्री हनुमान मंदिराचा कलशारोहण सोहळा आज संपन्न होत आहे. श्री हनुमान मंदिराच्या कलशारोहण सोहळ्याच्या निमित्तानं या कीर्तन सोहळ्याचं आयोजन समस्त गावकरी मंडळ खोडवा सावरगाव यांच्या वतीनं अत्यंत श्रद्धेनं भक्तीनं या भव्य दिव्य अशा कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे. गावकरी मंडळ खोडवा सावरगाव, भजनी मंडळ खोडवा सावरगाव, तरुण युवक मंडळ खोडवा सावरगाव यांचा विशेष सहभाग. पण याही पेक्षा खोडवा सावरगाव ज्यांचं माहेर आहे अशा सर्व लेक माता, खोडवा सावरगावच्या सर्व लेकी यांचा विशेष सहभाग या कार्यक्रमात असून हा भव्य दिव्य उत्सव या लेकींच्या सुद्धा सहकार्यानं, उपस्थितीनं आणि विशेषतः आनंदानं हा सोहळा संपन्न होतो आहे. ज्यांच्या हस्ते कलश पूजन झालं असे भगवानगडाचे महंत हरिभक्तीपरायण पूजनीय न्यायाचार्य नामदेव महाराज शास्त्री सानप महाराज भगवानगडकर यांची वंदनीय उपस्थिती या ठिकाणी आपल्याला प्राप्त झाली. तसंच
हरिभक्तीपरायण आळंदी पंढरीचे वारकरी गोवर्धन महाराज पट्टीवडगावकर यांची उपस्थिती आपल्याला प्राप्त झाली. हरिभक्तीपरायण तुकारामजी महाराज मुंडे शास्त्री टोकवाडीकर यांची उपस्थिती आपल्याला प्राप्त झाली. आदरणीय दौंड साहेब माजी मंत्री पंडितरावजी दौंड साहेबांची आदरणीय उपस्थिती आपल्याला लाभलेली आहे, प्राप्त आहे. तसंच हरिभक्तीपरायण वैकुंठवासी ज्ञानोबा माऊली महाराज लटपटे कोदरीकर यांचे सुपुत्र पूजनीय हरिभक्तीपरायण बाळासाहेबजी महाराज यांची वंदनीय उपस्थिती आपल्याला प्राप्त आहे. तसंच हरिभक्तीपरायण मृदंगाचार्य मृदंगरत्न भरत महाराज सोडगीर महाराजजी यांची उपस्थिती आपल्याला प्राप्त आहे. तसंच आमचे गायनाचार्य मधुबुवा महाराज मोहगावकर, गायनाचार्य संगीताचार्य मनोहरबुवा महाराज, हरिभक्तीपरायण तुकाराम महाराज सारळगावकर, हरिभक्तीपरायण कैलास महाराज, हरिभक्तीपरायण लहुदासजी महाराज देवकरेकर, हरिभक्तीपरायण रमाकांत महाराज, तसंच परिसरातून उपस्थित सर्वच गुणीजन वृंद, मृदंग रत्न मृदंग शिरोमणी हरिभक्तीपरायण श्री आबा खुशालजी आबा आंतरविलेकर महाराजजी यांची वंदनीय उपस्थिती आहे, स्वतः मृदंगावर स्थित आहेत. तसंच सर्वच गुणीजन वृंद, गावकरी भजनी मंडळ खोडवा सावरगाव गावातील सर्व गावकरी गायनाचार्य भजनी मंडळी सगळ्यांचा आदर सन्मान हृदयात ठेवून कीर्तन सेवेला आरंभ. मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या विठ्ठला 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 भाविक मायबापू, खोडवा सावरगाव हे गाव खरोखर खूप धार्मिक आहे. श्रद्धावान मंडळी आहेत. विशेष करून साधू संतावर विश्वास, धर्मशास्त्र ग्रंथावर, ज्ञानेश्वरी गाथा, ज्ञानोबराय तुकोबरायांच्या विचारावर श्रद्धा असणारं हे आपलं गाव आहे. श्री संत मोतीराम महाराज, संत माधव मामा, भगवान बाबा आदी करून सर्व संतांच्या बद्दल आपल्या गावकरी मंडळीचा खूप मोठा विश्वास आहे. आणि अनेक साधू संतांचं सानिध्य, अनेक मोठ्या मोठ्या वारकरी संप्रदायातल्या वक्त्यांचं श्रवण आपल्या गावकरी मंडळीला घडलेलं आहे. वैकुंठवासी पूजनीय माधवबुवा शास्त्री महाराज मुकुंदराज संस्थान अंबाजोगाई असतील किंवा अनेक अनेक थोर साधू महात्म्यांचं श्रवण या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे. त्याच्यामुळं खोडवा सावरगाव ही नगरी एका दृष्टीनं खूप खूप धार्मिक असं गाव आहे. भक्तिवान वारकरी संप्रदायाला पोषक असं गाव आहे. त्याच्यामुळं गावाचं करावं तेवढं कौतुक थोडं आहे. एक एक व्यक्ती भागवत कथेचं आयोजन करू शकतो, मोठ्यात मोठं अन्नदान करू शकतो. एका एका व्यक्तीने अनेक संस्थांना दिलेल्या देणग्या सुद्धा इथून प्रसिद्ध आहेत. एका अर्थानं खोडवा सावरगावचा हनुमान मंदिराचा हा कलशारोहण सोहळा म्हणजे पारमार्थिक जो काही आजपर्यंत केलेला देवालयाचा पारमार्थिक साधनेचा भाग होता त्याचाही कळसच जणू काही खोडवा सावरगावकरांनी गाठलेला आहे. त्याच्यामुळं आज खोडवा सावरगावकरांचा इतका उत्साह, उत्सव, भक्तिमय वातावरण आणि एवढ्या लेकमाती गावकरी मंडळीचा एवढा आनंद
एवढं भव्य झालेलं शिखर, त्याच्यावर विराजमान झालेला सुंदर असा कळस बघून खोडवास सावरगाव राहिलंच नाही, आळंदी आणि पंढरपूरच झालेले आजच्या दिवशी. असा हा आनंदाचा दिवस. कारण आजच्या दिवसाला आपण उपमास देऊ शकत नाही. सोनियाचा दिनो वरुषे अमृताचा गणू. सोन्याचा दिवस आहे आज खोडवास सावरगाव नगरीसाठी, किंवा सोनियाचा दिवस आजी अमृते पहाला, नाम आठविता रूपी प्रगटपय झाला. या दृष्टीनं खूप आनंदाचा दिवस आहे. साधू संतांचं दर्शन आहे. धन्याजी दिन झाले संताचे, त्याच्यामुळं खूप भाग्याचा दिवस आहे. आणि कळस बसणं म्हणजे पूर्णत्व आहे. उपनिषदाच्या शांतीपाठात भगवंताला पूर्ण म्हणून निर्दिष्ट केलेलं आहे. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. विठ्ठल विठ्ठल तो भगवंत अधिष्ठान रूपाने हे पूर्ण आहे, अध्यस्त रूपाने हे पूर्ण आहे, आणि अधिष्ठान अध्यस्त भावाच्या परात्पर निर्विशेष रूपाने हे पूर्ण आहे. या दृष्टीनं त्या शांतीपाठाच्या मंत्रावर आदिशंकराचार्यांनी शांकर भाष्यात चिंतन केले. अधिष्ठान रूपत्वेन पूर्णो अध्यस्त रूपत्वेन पूर्णस्याद्वा तत्परात्परो पूर्णम एव अशिष्यत इति च. विठ्ठल विठ्ठल भाविक मायबापू, पारमार्थिक साधनेची पूर्णता आम्ही मोक्षालाही मानत नाही. 4 मुक्तीचा विचार वैष्णव शास्त्रांमध्ये केलेला आहे. सालोक्य, सामिप्य, सारूप्य आणि सायुज्य. सालोक्य म्हणजे विष्णू भक्त असला तर वैकुंठात राहायला मिळणं, शिवभक्त असला तर कैलासात राहायला मिळणं, सालोक्य. सामिप्य म्हणजे जवळ राहणं. जसं भगवान विष्णूचे 2 पार्षद आहेत, एक आहे नंद आणि दुसरा आहे सुनंद. पार्षद म्हणजे काय नाही, उगाच सेवेला सोबत राहायचं, उगाच सेवेला सोबत, त्याचं नाव पार्षद. पार्षदो किन्नामः कुर्वन्ति सेवाः भजन्ते व सर्वदा इति पार्षदाः. पार्षयते नाम सेव्यते, सेव्य सेवने या अर्थानं पार्षद. किंवा गरुड हा भगवंताच्या किती जवळीक आहे. कुठेही प्रवासाला निघाले, गरुडाचे पायी ठेवी वेळोवेळा वेगी अनावा तो हरी मज दिना ते उद्धरी. जवळ राहणाऱ्याला खूप महत्व आहे बर का. कधी कधी बोरीच्या झाडाला सुद्धा सुगंध येतो. येतो का बोरीच्या झाडाला? चंदनाने बोरी व्यापिल्या चंदनाने बोरी व्यापिल्या चंदनाने बोरी संतांनी सरता केलो तैशा परी चंदनाने बोरी व्यापी आल्या.
बोरीच्या झाडाला सुगंध नसतो, बाबळीच्या झाडाला सुगंध नसतो, पण चंदनानं व्यापल्या की मग तेही सुगंधित होतात. तसं जवळ राहण्याला फार महत्व आहे. गरुड जवळ राहतो, शेष जवळ राहतो. म्हणून शेष जसं गरुडाच्या पाया पडतो आम्ही लोक. गरुड म्हणजे शेवटी गिध प्रजातीतलाच आहे. तो जातच काढायची म्हणली तर तूच आहे. मग आणि पक्षामध्ये जे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र आहे त्याच्या शूद्र आहे तो. काय हंसो ब्राह्मण चकोरो क्षत्रिय, काय चक्रवाको वैश्यास्तथा शूद्रो च गिधा, पक्षिणी धारणानि चतुर्विधानि वर्णानि तत्रताम गच्छन्ति भावनात. शास्त्र सांगतं त्यांच्यातही क्लास 1 क्लास 2 आहेच की. हे क्लास 4च होता, त्याचा काही विषय नाही. पण म्हणून काय झालं, गरुडाचे पायी ठेवी वेळोवेळा. कशामुळं? सानिध्य, जवळीक आहे. शेष नारायण, नारायण आहेत सगळं, पण कुळ नागाचंच की हो. कुळ कशाचं? नागाचं. म्हणजे काय फार उच्च म्हणलं नाही ते, पण हात जोडून म्हणावं लागतं. तुका म्हणे शेषा जागे करा ऋषिकेशा. हात जोडून तिथं विनंतीच करावी लागते शेषनारायणाला. सानिध्य, सामिप्य मुक्तीचं हे महात्म्य आहे. देवाची जवळीक आहे. लक्ष्मी तरी काय, शेवटी लक्ष्मी आई शे जवळिका. हे जवळीक, हे सानिध्य, हे सामिप्य महत्वाचं आहे. तिसरी मुक्ती आहे सारूप्य, देवाच्या रूपासारखं रूप मिळणं. चतुर्भुज असणं, शंख चक्र गदा पद्म धारण करणं, मुकुट कुंडल पितांबर वगैरे सगळं. फक्त 2 गोष्टी मिळत नाहीत विष्णूच्या रूपातल्या. एक म्हणजे छातीवर भृगु ऋषीने लाथ मारली ते श्रीवत्सलांचन जे वक्षस्थळावर आहे, छातीवर आहे. वक्ष म्हणजे छाती, ते एक मिळत नाही. आणि भगवंताच्या तळपायावर चक्राचं आणि पद्माचं चिन्ह आहे. पद्मचक्र चिन्हांकितम चरणतले शुवा न प्राप्यंती ते सारूप्य मुक्तिवान भूत्वा. त्याला ते प्राप्त होत नाही. इतराला सगळ्याला, बाकी सगळे आयुध, सगळं दिसायला विष्णूच दिसतो, पण बघणाऱ्याने एकदा छातीवर बघत जावं देवाच्या. भृगु ऋषीने मारलेल्या लाथेचं चिन्ह आहे का? बरं, महादेवाच्याही 2 गोष्टी मिळत नाहीत. पहिली गोष्ट म्हणजे तिसरा डोळा मिळतो पण त्याच्यात अग्नी नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे भगवान शंकर यांच्या मस्तकातून गंगा जन्माला आली, ती गंगा एक नसते. ह्या 2 गोष्टी महादेवाच्या मिळत नाहीत. बाकी सगळं रूप सारखं मिळतं. विठ्ठल विठ्ठल. सायुज्य म्हणजे देवाशी ऐक्य होणं, जीवाच्या जीवदशेची आत्यंतिक निवृत्ती होणं, अविद्या उपाधीची निवृत्ती होणं, स्वस्वरूपाची प्राप्ती होणं, ब्रह्मस्वरूपाची प्राप्ती होणं, त्याचं नाव सायुज्य मुक्ती. सायुज्याची काय व्याख्या आहे? यत्र अविद्या निवृत्ती परकत्वम स्वस्वरूपान भूत्वा सायुज्य मुक्ती प्राप्नुवन्ति ते. त्याला सायुज्य मुक्ती म्हणावं. पण सायुज्य मोक्ष ही शेवटची मुक्ती. मोक्ष जरी असला तरी परमार्थामध्ये त्याला शेवटचं महत्वाचं स्थान मानलेलं नाही. सायुज्य मुक्तीच्या पुढे एक विशेष महत्वाचा भाग आहे, त्याचं नाव आहे ज्ञानोत्तर भक्ती किंवा मुक्तीवरली भक्ती. त्याचं नाव आहे कळस. विठ्ठल विठ्ठल. कळस म्हणजे मोक्ष प्राप्त झाल्यावरही, मोक्ष हाती आल्यावरही भक्तीचाच भाव अंतःकरणात असणं, तो वाढत जाणं, प्रतिक्षण वर्धमानम. आणि त्या ज्ञानोत्तर भक्तीचं नाव आहे कळस. गीतेच्या 18व्या अध्यायाचं नाव आहे कळस अध्याय. ज्ञानोबरांनी स्वतः त्याला कलशाध्याय म्हटले. गीता जर एक मंदिर आहे, एक देवालय आहे,
तर 18वा अध्याय हा गीतारूपी मंदिराचा कळस आहे. विठ्ठल विठ्ठल कुठं होतो मी? मोक्ष. हा हा 18वा अध्याय कलशाध्याय. मला वाटतं फोडणीमुळे व्हायले का? नाही, थोडं कफ आहे मला, त्याला ट्रिगर झालं थोडस. कळस जो आहे 18वा अध्याय गीतेचा गीतारूपी मंदिराचा कलश अध्याय मानलेला आहे. सगळ्यात मोठा अध्याय आहे गीतेमध्ये. 17 अध्यायापैकी कोणताही अध्याय 18व्या अध्याय इतका मोठा नाही. तसं मंदिराचं जितकं मोठं महत्व आहे, पायापासून महत्व आहे. आता वारकरी संप्रदायाचंही जे मंदिराचं देवालयाचं स्वरूप सांगितलंय, ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालय. पायाला तर खूप मोठं महत्व आहे. पाया मजबूत आहे तर मंदिर महत्वाचं मजबूत होईल. पाया जितका पक्का, मंदिराचंच नाही माणसाचं सुद्धा, जीवनाचा. आणि जीवनाचाही काय, शरीराची पायच पक्के पाहिजेत. खूप वय झालं ना की सगळ्यात पहिला मार बसतो पायाला. माणसं म्हणतात बाकी सगळं बरं आहे, हो पायच चलू देणार. झाडाच्या जशा मुळ्या असतात तसं माणसाचे काय असतात, पाय. म्हणून जुनी पद्धत आहे. कोण्या गावात गेले की पहिल्यांदा काय धुवायचे असं म्हणतात का? जरा चेहऱ्यावर पाणी घ्या बरं. काय म्हणतात? जरा पायावर पाणी घ्या. पाया महत्वाचा आहे, मूळ आहे. पायाची उष्णता कमी झाली की शरीरातली उष्णता कमी होते. मूळ सिंचनी सहजे शाखा पल्लव संतोषते. शरणागती हाती पडायची का पाया पडायची? पाया पडायची, हाती पडायचं नसतं. पाया पडलं की संपूर्ण स्वीकृती आली. पाय महत्वाचे आहे. ज्ञानोबराय वारकरी संप्रदायाचा पाया आहे, पाया आहेत. एकनाथ महाराजांना, शांतीब्रह्म एकनाथ महाराजांना जनार्दन स्वामींना खांब म्हणलेले. जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत. ज्ञानोबरायांनी गीतेवर भाष्य केलंय. पण उद्धवाला जे ज्ञान भागवतात सांगितलं 11व्या स्कंदाच्या, ते मराठीत शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी लिहिले, मराठी भाषेमध्ये. नाथरायांचं फार मोठं योगदान आहे ते. कारण की एक चक्र पूर्ण होते. कृष्ण अर्जुनाचा संवाद इथून जर आरंभ असेल तर कृष्ण उद्धवाच्या संवादात एक चक्र पूर्ण होते. आणि दोघांना केलेल्या उपदेशात फरक आहे. एक उपदेश युद्धाच्या रणांगणावर आहे, वेळच नव्हता आणि परिस्थिती अटीतटीची, श्रोता घाबरलेला आहे. तो काय म्हणतोय? कार्पण्य दोषोपहत स्वभाव
पृच्छामि त्वां धर्म सम्मूढ चेतः यच्छ्रेयस्यान्निश्चितं ब्रूहि तन्मे शिष्यास्तेहम शाधिमां त्वां प्रपन्न. आणि नातं थोडं मेवण्याचं आहे. किती झालं तरी दाजीला उपदेश अवघड असतो. बहीण दिलेली आहे सुभद्रा, पण शिष्य झालो म्हटल्यावर उपदेश केला. अगोदर काय मग 11व्या अध्यायात क्षमाच मागितली. अजानता महिमानं तवेदम मया प्रमादात प्रणयेन वापी. कृष्णा, माझ्या चुकीमुळे म्हणा किंवा प्रेमाच्या अत्याधिकतेमुळे म्हणा, सखेती मत्वा प्रसवम यदुक्तम, हे कृष्ण, हे यादव, हे सखेती, अजानता महिमानं तवेदम मया प्रमादात प्रणयेन वापी, असा श्लोक अर्जुनाच्या मुखात. देवा, मी तुम्हाला कृष्णा म्हणालो, ए यादव म्हणालो, ए सखा मित्रा असं म्हणालो, चुकलं माझं, क्षमा करा. उद्धवाशी थोडासा जास्त मॅच्युरिटीतला संवाद आहे, म्हणून अर्जुनाला बोलताना गुह्य बोललेत, उद्धवाला बोलताना जर्रा उघड बोललेत. कारण हा देवगुरु बृहस्पतींकडे 12 वर्ष शिकून आलाय, थोडं पांडित्याचं होतच जरा. अर्जुन पंडित नाही, वीर आहे. वीराला केलेला उपदेश गीता आहे, शूराला केलेला उपदेश गीता आहे. पण कुणाकडे पांडित्य असेल तर त्याला नाथ भागवतच वाचावं लागेल. विठ्ठल 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 तुकोबरायांना कळस ही संज्ञा आहे. तुका झाला असे कळस, भजन करा. आणि कळस हा बांधकामाचा भाग नाही. कळस हा बांधकामाच्या दृष्टीनं अनिवार्य भाग नाही, पण वास्तुशास्त्राच्या दृष्टीनं मंदिराचा अनिवार्य भाग आहे. बिगर कळसाचं मंदिर कितीही वर्ष राहिलं तरी अपूर्णच. कळस बसला, कलर जरी राहिला तरी मंदिर मात्र पूर्ण झालं. हे कळसाचं महत्व आहे. मंदिरातला देव नाही पाहिला तरी चालतं, पण कळस जरी दिसला तरी मोक्ष आहे. तुका म्हणे मोक्ष देखिल्या कळस. नुसतं देवळाची या कामा कळसू, हा देवळाची या कामा कळसू, देवळाची या कामा कळसू. ज्ञानोबा म्हणतात तसं पूर्णत्व आहे त्याच्यामध्ये. आणि हे पूर्णत्व येणं, माझा मीपणा जाणं, स्वस्वरूपाची प्राप्ती होणं आणि स्वस्वरूपाचा साक्षात्कार होऊनही भक्तिप्रेमाचा आविष्कार उभं राहणं, याचं नाव कळस आहे. विठ्ठल विठ्ठल. आपल्या दृष्टीला कळस दिसणं हे दृष्टीचं भाग्य आहे. ज्या दिवशी कळस दिसला तो दिवस भाग्याचा आहे. होईल येणे कळसाले, 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 होईल येणे
होईल येणे कळसा आले स्थिरावले अंतरी. थोडस कळसावर 5 मिनिट सहन करा. जरा जड जाईल असं बोलतो. जड म्हणजे ऐकायला जड नाही, कळायला. अध्यात्माच्या दृष्टीनं कळस म्हणजे काय. ऋग्वेदामध्ये एक व्याख्या आलेली आहे कळसाची. काय म्हणतात. यस्मात् धारयन्न ऋतौ तस्य ऋतंचवत् कृतवेन स्यादन्नमस्तके सकलशो ब्रह्मभूत्वादिभ्यः. हा मंत्र आहे. काय अर्थ याचा. वेद भगवान सांगतात धारणा, अधिष्ठान आणि प्रतीती या तिन्हीच्या स्थितिस्थापकत्वाने निर्मित पूर्णत्वाच्या सिद्ध स्वरूपाची ग्रहणता ही कलश रूपता आहे. आता हे जरा कठीण आहे अध्यात्म, पण त्याच्यावर जे ऋग्वेद भाष्य आहे महर्षी यास्काचार्यांचं, त्यांनी या मंत्रावर फार सुंदर रूपक केलेलं आहे. ते रूपक मला सांगायचं आहे. ते म्हणतात ज्ञान अधिष्ठानमप्यात धारयते स्वरूपम देहमस्माभिः. ज्ञानरूपी अधिष्ठानाचा देह, त्या देहाची ज्ञान परिपूर्ती तस्य कंठोद्धरणम म्हणजे त्याचा कंठ, आणि त्या कंठाच्या वर म्हणजे ज्ञानापेक्षाही जे श्रेष्ठ स्थान आहे, जे ज्ञान साधन रूप आहे, त्या ज्ञानाचं जे साध्य आहे ते साध्य म्हणजे ज्याप्रमाणे मनुष्याचं मस्तक आहे त्याप्रमाणे ज्ञानातीत विलक्षण ब्रह्मरूप हेच ते ब्रह्मरूप कलशरूप साध्य आहे. विठ्ठल विठ्ठल. आता ह्याला जरा साधं करून सांगतो, सोपं. म्हणजे आपलं जे शरीर आहे का, हे शरीर कंठापर्यंत जे आहे ह्याला फार महत्व आहे. इथवर महादेवाने विष पिलं, कुठं साठवलं, कुठं पोटात, छातीत, कंठात. मग कंठात. म्हणून त्यांचा कंठ निळा झाला आणि नाव काय पडलं, नीलकंठ महादेव. मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शंभवे. कंठ, कंठापर्यंतचा भाग म्हणजे ज्ञानरूपी साधना, आणि त्या ज्ञानाचं साध्य रूप जे परमविज्ञेय ब्रह्मतत्व आहे ते म्हणजे माणसाचा कळस म्हणजे मस्तक. आपल्या देहाचा कळस कोणता आहे, इथून वरचा, हे वरचा मुंडक. हे मुंडक म्हणजे शरीर रूपी मंदिराचा कळस. लक्षात ठेवा. मग इथवर जे शरीर आहे ते परिपूर्णच आहे, पण इथून वर जर नसल काय कामच आहे. डोळे नाहीत, कान नाही, नाक नाही, जिव्हा नाही म्हणजे वाणी नाही. मग त्याच्यात मुख्य कलश स्थान कोणतं आहे ते यास्काचार्याने ऋग्वेद भाष्यामध्ये पुढे सांगितलंय. ब्रह्मरंध्रेषु चक्रस्थानानि च मुख्य कलशस्थान पर्यवेप्सितः. जे ब्रह्मरंध्र आहे, वर शेंडी ठेवायची जी जागा आहे का नाही आपली, इथं कुंडलिनी शक्ती जेव्हा सप्तचक्राचं भेदन करून वर जाते, 6व्या अध्यायात ज्ञानोबराय म्हणतात ना, मग ते कुंडलिनी जगदंबा जे का चैतन्य चक्रवर्तीची शोभा आधार शक्तीचा टिंभा मिरवित असे. मूलाधार चक्र, स्वाधिष्ठान चक्र, मणिपूर चक्र, अनाहत चक्र, विशुद्धी चक्र, आज्ञा चक्र, हृदय चक्र, हे 7 चक्र भेदून 8व्या चक्रात ब्रह्मरंध्रात सहस्रारात प्रवेश करते आणि तिथून परत खाली येते. ती कुंडलिनी कशी असे, जैसिका नागिनीचे पिले कुंकुमे जेवी नाहाले. नागिनीची पिलं कुंकवात बुडवून काढल्यावर कसे दिसतात तशी कुंडलिनी आहे. ती ज्या ब्रह्मरंध्राचं भेदन करते तो मुख्य या देहाचा कळस आहे योगशास्त्राच्या दृष्टीनं. विठ्ठल विठ्ठल.
आता अजून अथर्ववेदाच्या दृष्टीनं थोडा वेगळा विषय सांगतो. अथर्ववेदामध्ये अथर्वांगिर संहितेच्या 7व्या अध्यायामध्ये हा विषय आलेला आहे. काय वर्णन केलंय? यह विश्वानि समग्राणि यस्माद्धारयन् यत्कुंभैः सा कलशान् ब्रह्म कलशो अभिप्रवर्तिताः. अथर्ववेदोक्त मंत्र आहे. काय अर्थ याचा? तुम्हाला नेमका क्रमांक आठवेना, पण 7व्याचा अध्यायातला मंत्र आहे. आठवला तर सांगतो थोड्या वेळात, तोपर्यंत अर्थ आहे का? अर्थ असा आहे की समग्र विश्व जे आहे, हे समग्र प्रकृती जी आहे, सृष्टी जी आहे, हे समग्र सृष्टी समग्र विश्व हे एक प्रकारचा द्रव आहे. एक प्रकारचा द्रव म्हणजे पातळ पदार्थ आहे. आणि त्याला ज्या ब्रह्म नावाच्या कलशामध्ये धारण केला आहे तो कलश ब्रह्म कलश आहे. बृंहती वर्धने धातूपासून ब्रह्म शब्दाची निर्मिती आहे. जो नित्यवृद्धिमान आहे, म्हणजे प्रकृतीच्या व्याप्तीला नित्य धारण करण्याचं ज्याचं सामर्थ्य आहे, मया अध्यक्षेन प्रकृती, या दृष्टीनं तो ब्रह्म कलश म्हणजेच भगवंताचं स्वरूप आहे, असं अथर्ववेदातलं विधान आहे. बरं का? नाही आठवलं मला क्रमांक, तर बघू पुन्हा, नाही तर विसरला. आता नंबर आठवण आहे मंत्राचा मला, पण 7व्याच अध्यायातला मी नंतर कधीतरी सांगतो. काय आहे हे ब्रह्मकलश? म्हणजे संपूर्ण सृष्टी, संपूर्ण ब्रह्मांड ज्याने आपल्या स्वतःच्या स्वरूपात धारण केले ते भगवंताचं स्वरूप म्हणजेच हा कळस आहे. तुमच्या लक्षात आलं का? बघा, कलश याचे 2 अर्थ. मंदिरावरचा कळस झाला, पण कलश म्हणजे त्याच्यात पाणी साठवता येतं की नाही, त्याचं नाव काय? आपण पूजेला जो मांडतो त्याचं नाव हा कलश. कळसच म्हणतो की त्याला. पूजेचा काय? देव तांब्या घेतो, त्याच्यावर एक नारळ ठेवतो आणि त्याच्यात काय भरतो? त्या तांब्यामध्ये पाणी. तसे संपूर्ण जगतरूपी जल ज्या ब्रह्मकलशात सामावलेलं आहे ते भगवंताचं स्वरूप आहे असं म्हणलेलं आहे तिथं. विठ्ठल विठ्ठल. हो हो. आता हे झालं जास्त गुह्यातलं, थोडं अलीकडं बोलतो आता. कळस काय आहे? कळस ही नुसती शोभा नाही. शोभा असती तर वेगवेगळ्या आकारात असता. निमुळता काय आहे? तर कळस म्हणजे काय? तर त्याचं सरळ सरळ स्कंद पुराणात उत्तर आहे. कलशम उद्गीत स्वरूपम पवित्रोस्मिते कल्याणकारिणः कलशम यद्धारयते देवालयेषु तदा ओंकारेषु समाधी प्रवर्तते. कळस हे उद्गीत म्हणजे ओंकाराचं रूप आहे, प्रणवाचं रूप आहे. प्रणवाची ध्वनी जेव्हा विलय होत जाते तेव्हा जशी ती निमुळती होते त्याप्रमाणे हा कळसवर निमुळता होत गेलेला आहे. म्हणजे ते ओंकार स्वरूप कळस आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. एखाद्या विद्वानाला खूप श्लोक पाठ आहेत आणि ओंकाराचाच पत्ता नाही, जमेल का? गुरु शिष्याची या एकांती जे एका अक्षराची वदंती, ज्ञानोबराय म्हणतात, तो म्हणजे कळस. प्रणव ओंकार परमार्थाचा कळसच आहे. ओम ओम इति एकाक्षरम ब्रह्म, एकाक्षर ब्रह्म आहे ते. तसं नुसता कळस म्हणजे मंदिराची पूर्णता. नवे नवे बाकीचं सगळं मंदिर एकीकडं आणि एकटा कळस एकीकडं. म्हणून जर कोणी म्हणत असेल मी एकटा कळस देतो तर ते लय वेगळं काम आहे. आता लेकीचा कळस कशामुळं, त्याचंही कारण सांगतो मला. पुत्र हा एका वंशाला पवित्र करतो. पुत्र हा एका वंशाचा उद्धार करतो, परंतु कन्या म्हणजे लेक हे 2 वंशाचा उद्धार करते. एक माहेरचा आणि दुसरा सासरचा. तसा कळसही आहे. कळस कसा आहे? मंदिर इथं आहे म्हणूनही सांगतो.
मंदिराकडे आकर्षितही करतो आणि येणं नाही झालं तर पाहिल्याबरोबर उद्धारही करतो. म्हणून कळसावर अधिकार लेकींचा आहे. विठ्ठल विठ्ठल. हे अग्निपुराणात वर्ण आहे. काय उपमा दिली? ज्याप्रमाणे कन्या 2 कुळाचा उद्धार करते त्याप्रमाणे कळसही 2 कार्य करतो. मंदिराकडे चित्त आकर्षितही करतो आणि येणं नाही झालं तर आहे तिथंच उद्धार करतो. दोन्ही बाजूने उद्धार आहे. चला, दर्शनानेही उद्धार आणि मंदिराकडे यावं म्हणूनही उद्धाराचा मार्ग, असा सगळा विषय आहे. पण हा कळस दिसतो कसा? झळ झळीत सोनसला, झळ झळीत सोनसला, दिसतो कसा याचं उत्तर नामदेवराय देतात. झळझळीत सोनसळा. झळझळीत शब्दाचा अर्थ आहे तेजस्वी, प्रकाशमय आणि दिव्य स्वरूपाचा. 3 अर्थानं झळझळीत. अग्निवर्णाचा, लोहित वर्णाचा. अग्निवर्णम लोहित वर्णम कलशस्य दिव्य दर्शनाः. कळसाचं दिव्य दर्शन आहे की अग्निवर्ण आहे, लोहित वर्ण आहे, म्हणून झळझळीत शब्दाचा उपयोग नामदेवराय करतात. आणि माझ्या दृष्टीनं तरी नामदेवरायाचा पुराणाचा अभ्यास इतका सखोल आहे, कदाचित कुणाचा असावा. विठ्ठल 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 तुम्ही नामदेवरायाची बाळक्रीडा काढून बघा, तंतोतंत जुळते भागवताला, तंतोतंत. तुम्ही नामदेवरायाचे कोणतेही चरित्र काढून बघा, पुराणातच जुळतात. तसं कळसाचं पुराणातलं वर्णन, नामदेवरायाच्या मुखातलं वर्णन एकच, आणि ते सोप्या मराठीत आहे. झळझळीत सोने सळा. सोन्यासारखा आहे. काय सोनं आहे का? सोनं नाही आहे. काही काही बसवतात सोन्याचं, ती चांगली गोष्ट आहे. काही काही सोन्याचं त्याच्यावर हे करतात, पाणी देतात. हा, सोन्याचं पाणी, पॉलिश किंवा वर्क काहीतरी. आता वर्क म्हणतात बघ, काय असतं काय माहिती, ते असतं. पण ते दिसतो सोन्यासारखा. कळस दिसतो सोज्वळा. सोनसळा. सोनसळा म्हणजे पिवळसर रंगाचा आणि सोज्वळा. सोज्वळ आहे म्हणजे असा तापदायक नाही. सोज्वळ म्हणजे शांतीदायक. पाहिल्यावर कसं असतंय, अग्नीचा वर्ण पाहिल्यावर डोळ्याला शांती मिळत नाही. आग डोळ्याने पाहिली की थोडंसं डोळ्यात पण आगच पडते. तुम्ही लय वेळ अग्निपाशी उभा राहून बघा, पुन्हा माणसामध्ये डोळे जरा चरचर करायले. लय वेळ उन्हात बघा सूर्याकडं, डोळे जरा. पण हे कळस बघितल्यावर डोळ्याला शांती मिळाली. म्हणून त्या दर्शनाचं फळ काय? कळस दिसतो सोज्वळा. काही माणसांचा स्वभाव सोज्वळ असतो,
काही माणसांची दृष्टी स्वज्वळ असते, त्याने डोळे भरून आपल्याकडे पाहिलं तरी आपल्याला बरं वाटतं. वा, सद्गुरूची दृष्टी तर त्या कासविनीची दृष्टी आहे, कुर्म दृष्टी आहे, स्वज्वळ दृष्टी असते संतांची. पण काही माणसांची नजर अशी विचित्र आहे, त्यांनी बघितलं की बघणाऱ्याला बी वाटते बाबू काय होते. काही काही जणांची दृष्टी पाप वासनेची दृष्टी असते. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. पण कळस पाहिल्यावर पाहणाऱ्याची दृष्टी स्वज्वळ होते. काय स्वज्वळ शब्दाचाही तोच अर्थ आहे. ज्वलंतैव सम्यक रूपेण इति शांतिप्रदायकम ज्वलंतः इति. काय अशी मोकळी लागलेली आग वेगळी आणि घरात पेटवलेली आरती वेगळी. आरतीकडे पाहून स्वज्वळ वाटतं. स्वज्वळ शब्दात ज्वालाचा असा अर्थ आहे. ज्वलंतम सौम्य रूपत्वेन सम्यक रूपत्वेन इति स्वज्वल. स्वज्वल शब्दाचा काय अर्थ आहे? अग्नीच त्याचा पण अर्थ बरं का. स्वज्वळ म्हणजे वेगळा अर्थ घेऊ नका. अग्नीच, पण आरतीतला अग्नी. स्वज्वळ म्हणजे अशी मोकळीच आग लागलेली असली की मग डोळे चरचर होतात. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. असा कळस आम्ही कुठं पाहिला तर खोडवा सावरगावच्या हनुमान मंदिरावर एक पाहिला आणि दुसऱ्या चरणात बरवे बरवे पंढरपुरा, बरवे बरवे पंढरपुरा, बरवे पंढरपुरा, बरवे बरवे पंढरपुरा, बरवे बरवे पंढरपुरा, बरवे बरवे पंढरपुरा, बरवे बरवे पंढरपुरा, विठोबारायाचे नगर, विठोबारायाचे नगर, बरवे बरवे पंढरपुरा, बरवे बरवे पंढरपुरा, ज्या गावात